एमपीएससी 2025 या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा येतो तो म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट आहे. या माध्यमातून ऑप्शनलच्या सब्जेक्टच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करावा लागतो तो प्रामुख्याने अनेक विषयाबद्दलच्या अनेक पर्यायापैकी एक पर्याय तो म्हणजे पीएसआयआर बद्दलचा आहे. कारण यासाठी आपण लास्ट लेक्चरमध्ये याबद्दलचं अनालिसिस केलं होतं की एमपीएससी 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न किंवा यूपीएससी ऑलरेडी जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे या दोन्ही पॅटर्नच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर आपण अनालिसिस केलं त्याच्याबद्दलचा आढावा घेतला तर नेहमीच एमपीएससीच्या आणि यूपीएससीच्या परीक्षेमध्ये जो 1750 मार्काचा सिलेबस आहे त्यामध्ये 500 मार्क हे ऑप्शनल वैकल्पिक विषयावरच आहेत. आणि या वैकल्पिक विषयाबद्दल तयारी करताना वन वे एक महत्वाचा रोल या ऑप्शनल सब्जेक्टवर झालेला पाहायला मिळतो. एक स्वतंत्र वैकल्पिक विषय म्हणून याच्यावर खास लक्ष द्यावं लागतं हे त्याचं विशेषच आहे. म्हणून या ठिकाणी महत्वाचा मुद्दा तुम्हाला या विषयावर सांगायचा आहे की ऑप्शनल महत्वाचा आहे 500 मार्काचा, परंतु या 500 मार्कापैकी कोणता विषय निवडलं चांगला आहे या दृष्टिकोनातून अनेक मुद्दे कन्फ्युजनचे राहतात. या दृष्टिकोनातून त्या विषयाबद्दलचे काही निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉइंट्स असतात ज्याच्यावरती आपण लास्ट व्हिडिओमध्ये खूप मोठा अनालिसिस केलेला पार्ट पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं कोणत्याही ऑप्शनल सब्जेक्टच्या तुलनेमध्ये आपल्याला पीएसआयआर, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन हा सब्जेक्ट आहे. पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन आहे, तर आपण शॉर्टकटमध्ये पीएसआयआर असं बोलत असतो. या पीएसआयआर सब्जेक्ट बद्दल नेमकी काय स्ट्रॅटेजी असेल, आपल्याला नेमकं काय करावं लागतं आणि का करावं लागतं या अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं ऑप्शनल कसा निवडावा, ऑप्शनल कोणता निवडला तर काय फायदा आहे, ऑप्शनल कोणते कसे निवडले जातात, त्याचा रोल काय आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये, याबद्दलची आपण चर्चा केलेली होती आहे. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत ऑप्शनल पीएसआयआर ची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे. पीएसआयआर या ऑप्शनल मध्ये आपल्याला नेमकं काय काय असतं, त्याच्याबद्दलचा फायदा, त्याच्याबद्दलचे ॲडव्हान्टेज, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑल इश्यूज. आता मी मगाशी बोललो त्याप्रमाणे 1750 मार्क हे आहेत मुख्य परीक्षेचे आणि या 1750 पैकी 1000 मार्क आहेत जीएस या पेपर बद्दल. या जीएस मध्ये 1, 2, 3, 4 हे 4 सब्जेक्ट आहेत. हे झाले 1000 मार्काचे. आणि 250 मार्काचा आहे एसएचा पेपर आहे. हे 1000 आणि 250 1250 झाले. आणि लास्ट आहे ऑप्शनल सब्जेक्ट बद्दलचा पार्ट. एकूण 1750 मार्काची जी मेन्स आहे जी मेरिट साठी विचारात घेतली जाणार आहे. म्हणजे आपण जेव्हा मेरिटचा विचार करू तेव्हा 1750 पैकीचा विचार केला जाईल. मग यामधून तुम्हाला स्पष्ट लक्षात येत आहे हा 1000 मार्काचा एक घटक आहे जो मेजर रोल करतो, त्याचा मेन पार्ट आहे. आणि त्याच्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट आहे ज्याचा मेन रोल या ठिकाणी विचारात घेतला जाईल आहे. मग ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये आपण पीएसआयआर का निवडावं आणि पीएसआयआर निवडल्याचे फायदे काय आहेत याच्याबद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये चर्चा केली होती. आता पीएसआयआर बद्दलची स्ट्रॅटेजिकल गोष्ट काय आहे ते आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. पीएसआयआर पेपर 1 आहे, पेपर 2 आहे. हा 250 मार्काचा आहे, हाही 250 मार्काचा पेपर असणार आहे. म्हणजे 2 पेपर या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये असणार आहेत ज्याद्वारे आपल्याला 500 मार्काच्या तयारीबद्दल बोलायचं आहे. यामध्ये पार्ट 1 आहे आणि पार्ट 2 आहे. त्याला पार्ट ए आणि पार्ट बी असं ऑप्शनल सब्जेक्टमध्ये नमूद केलं गेलेलं आहे. पार्ट ए, पार्ट बी.
आता यावरून लक्षात घ्या एक्झॅक्टली काय या माध्यमातून त्याचं अनालिसिस केलं जाईल, कशा प्रकारे हा पाठ अंमलात येईल आहे. आता तयारी करताना आपल्याला नेहमी लक्षात ठेवावं लागेल कोणत्या ठिकाणी कशाचा फायदा होणार आहे, आणि हे मेजर इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी, हे विसरू नका आहे. कारण पेपर 1चा आणि पेपर 2चा पार्ट हा जसा आपल्याला जीएस मध्ये बेनिफिट होईल तसा तो विचारात घेतला जात असतो. म्हणून ऑप्शनल निवडताना कुणीही सर्वार्थाने प्राधान्य देत असतं ते म्हणजे ऑप्शनलचे जीएस मध्ये काय बेनिफिट आहेत. या 1000 मार्काच्या जीएस मध्ये याचं ऑप्शनलचं काय इम्पॉर्टन्स आहे याच्यावर विचार केला जात असतो. आता तुम्हाला पॅटर्न समजलेला आहे. पेपर ऑप्शनलचा असतो, त्या ऑप्शनलच्या पेपरमध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. प्रत्येक पेपर हा 250 मार्काचा असतो, जसा तो जीएस मध्ये असतो. जीएस मध्येही 250 मार्काचा एक पेपर, 250 मार्काचा एक पेपर, 250 मार्काचा एक पेपर असं आहे. तसंच या ठिकाणी PSIR हा 500 मार्काचा एकूण आहे, त्याच्यामध्ये 250 मार्काचा 250 मार्काचे असे 2 पेपर या ठिकाणी समाविष्ट आहेत. आता या दोन्ही पेपरचं विशेषत्व काय आहे हे तुम्हाला प्रॉपर समजणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे समजलं की मग PSIRचा अभ्यास का करावा, कसा करावा, कुणी करावा, कधी करावा, ह्या सगळ्या पेपरची उत्तरं मिळतील आहे. आपण मगाशी बोललो तो हा पेपर 1 आहे. हा पेपर 1 किती मार्काचा आहे? 250. याच्यामध्ये आपण आता बोललो त्याप्रमाणे पार्ट ए आहे आणि पार्ट बी आहे. लक्षात ठेवा कोणत्याही ऑप्शनलचा पेपर 1 मधला पार्ट 2 एक आणि दुसरा पेपर 2 मधला या ठिकाणी सुद्धा ऑलवेज इम्पॉर्टंट असतो पार्ट बी हा. कारण लक्षात ठेवा अभ्यास करताना जीएस मध्ये जर कोणत्या विषयाचं बेनिफिट असेल तर ऑप्शनल कुठलाही निवडा, त्या ऑप्शनल मध्ये या पार्ट बी चं पार्ट ए चं तुलनात्मकरित्या पाहिलं तर वेटेज ऑलवेज या प्रपोर्शन मध्ये लागू आहे, आणि म्हणून हे विचारात घ्यायला पाहिजे. जर समजा मी ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स ठेवलंय तर मला जीएस मध्ये काय बेनिफिट आहे, तर जीएस मध्ये जो पेपर 2 आहे जीएस म्हणजे सामान्य ज्ञान, जो 2 आहे तो 2 पेपर 250 मार्काचा आहे. आणि तो पेपर कोणता आहे? कंप्लीट कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, गव्हर्नन्स, इंडियन वर्ल्ड हा पार्ट आहे. त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन येतोय तो पार्ट सगळा हा या 125 मार्काचा आहे. मग या ठिकाणी पार्ट 2 मध्ये मी जे अभ्यास करतोय तो म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, भारतीय शासन आणि राजकारण हा पार्ट आहे पार्ट बी मध्ये. तर इकडे पार्ट आहे राजकीय सिद्धांत आणि राजकीय विचारवंत. पेपर 1च्या पार्ट 1 मध्ये सिलेबस आहे 125 मार्काचा आणि हा पार्ट आहे कशाबद्दल? राजकीय विचारवंत आणि राजकीय सिद्धांत. राजकीय सिद्धांतामध्ये काय आहे? मार्क्सवाद, आदर्शवाद, समाजवाद, गांधीवाद, स्वातंत्र्य, न्याय, समता, लोकशाही, राज्य, राष्ट्र याबद्दलचे सिद्धांत आहेत. कुणी कुणी काय काय बोललेलं आहे या संदर्भातले विचारधारा आणि सिद्धांत म्हणून या घटकाचं महत्व आहे. तर दुसऱ्या बाजूला राजकीय विचारवंतामध्ये कोण येतं? राजकीय विचारवंतामध्ये काय काय आहे? राजकीय विचारवंतामध्ये आहेत प्लेटो, अरिस्टॉटल, मॅकाउली, हॉब्स, लॉक, ग्राम्सी, कार्ल मार्क्स, जेएस मिल हे पाश्चात्य विचारवंताचा पार्ट आहे, वेस्टर्न थिंकर्स. तर इंडियन थिंकर्स मध्ये भारतीय राजकीय विचारवंतामध्ये सिलेबसला नमूद आहेत महात्मा गांधीजी,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, मानवेंद्रनाथ रॉय, अरविंद घोष, हे प्रमुख विचारवंताचा पाठ आपल्या सिलेबसला आहे. हे असं अमर्याद असं काही नाही, लिमिटेड. त्याच विचारवंताची नावं दिलेली आहेत, तेवढा सिलेबसला पार्ट आहे. आणि जर तुम्ही कोणत्याही इंजिनिअरिंग, मेडिकल, सायन्स बॅकग्राऊंडमधून असाल किंवा BSc BCom जरी असाल किंवा BA जरी असाल, पण पॉलिटिकल सायन्सचा काही संबंध नसेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एकमेव पार्ट आहे तो हा पार्ट. पेपर 1चा हा पार्ट 1 जो आहे तो एकमेव सिलेबस आहे जो कंप्लीट अनोळखी आहे. आपल्याला त्याच्याशी काही संबंध नाही, आपल्याला माहिती नाही, किंवा मी कधी वाचत नाही आणि मला वाचायला आवडत नाही किंवा मला वाचण्यात येत नाही असा कोणता विषय, तर एवढा पार्ट आहे. तुम्ही UPSC करा की MPSC करा, तुम्ही ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स घ्या किंवा न घ्या, तुम्हाला वाचावंच लागतं हा पार्ट, हा पार्ट आणि हा पार्ट. A to Z जवळपास सगळा पार्ट तुम्ही पॉलिटिकल सायन्स घ्या किंवा न घ्या, GS मध्ये तुम्हाला प्रत्येकाला वाचावा लागतो. कुठे ना कुठे सिलेबसचा रिलेव्हन्स लागतो, रिलेटेड पार्ट आहे तो म्हणजे पार्ट बी, पार्ट ए आणि हा पार्ट बी. हे तिन्ही पार्ट ऑलवेज प्रत्येकाला GS मध्ये करावेच लागतात. म्हणून अधिकतम विद्यार्थी PSIR हा सब्जेक्ट घेताना दिसतात. कारण वेगळं काय, फक्त एवढंच आहे. नवीन काय, एवढंच आहे. अवघड काय, एवढंच आहे. जे समथिंग डिफरंट विशेषत्वाने पाहावं लागतं तो फक्त एवढा पार्ट आहे. आणि म्हणून अनेक विद्यार्थी एवढ्याच पार्टसाठी वेगळं तयारी करावं लागतंय, तर मग वेगळं असं काहीच नाही. कारण 2/3 पार्ट हा कॉमन आहे, तर मग 1 पार्टसाठी एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. या दृष्टिकोनातून अनेक जण हा विषय निवडतात. आणि त्याच्यामध्येही आता आपण पाहिलं, अनेक भारतीय राजकीय विचारवंत आहेत, अनेक संकल्पना भारताच्या रिलेटेड आहेत, लोकशाही, स्वातंत्र्य, न्याय, समता, राज्य, राष्ट्र, ज्या तुलनेनं समजायला सोपे जातात. म्हणून अभ्यासाला कुणीही हा घटक निवडायचा विचार करतो. आता PSIRच्या स्ट्रॅटेजीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपण जर अभ्यासाला सुरुवात करतोय, तर जनरली डिफरंट घटक म्हणून यावरच फोकस केला जाईल आहे. आता पहा, जो विषय तुम्ही तयारी करा किंवा न करा PSIRची, तुम्हाला वाचावाच लागतो तो हा पाठ, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, भारतीय शासन आणि राजकारण. जो पेपर 2 GSचा आहे तो 250 मार्काचा आपोआप तयार होऊन जातो जेव्हा आपण हे 125 ची तयारी करतो. कारण हे 125 ऑप्शनलचे आहेत. आणि जेव्हा आपण ऑप्शनलचे 125 पाहतो, तेव्हा त्याचं डीपनेस, त्याचं वाईड लेवलवरचा अभ्यास, त्याच्यातला कंटेंट हा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात विस्तारला जातो. हे इथे विशेषत्वाने लक्षात घ्यावं लागेलच आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर मला या 125च्या तयारीतून हे 250 मार्काची तयारी मिळत असेल, तर मला माझा वेळ वाचवता येईल, माझे पैसे वाचवता येईल, मला पास होण्याची प्रोबॅबिलिटी वाढवता येईल. कारण कोरिलेट आहे, सिमिलर आहे, तर मला विशेष वेगळं करावं लागणार नाही. हा मुद्दा माझा या ठिकाणी ऑलवेज राहतो. त्यानंतर आहे पेपर 2, ज्याच्यामध्ये पार्ट 1 हा आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल आहे आणि संकल्पना आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण, पण संकल्पना, सिद्धांत हा एका प्रकारे तसा थेरॉटिकल पार्ट आहे. पण यामध्ये थेरॉटिकल फक्त 3 चॅप्टर्स आहेत सुरुवातीचे. बाकीचे सर्व चॅप्टर्स आहेत ते म्हणजे जागतिकीकरण आहे, आंतरराष्ट्रीय संबंध आहेत, ग्लोबलाइज रिलेशन कसे आहेत, कुणा देशासोबत काय आहे, इत्यादी सगळ्या घटकाचा पार्ट त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. इंडियन वर्ल्ड हा कंप्लीट पार्ट या ठिकाणी येतो आहे. इथं इंडिया अँड वर्ल्ड आहे. भारत आणि जग हा पूर्ण पार्ट या ठिकाणी समाविष्ट आहे. भारत आणि जग याच्याबद्दल आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा या ठिकाणी आपल्याला कशाबद्दल इंटरेस्ट पाहिजे आहे, कसा विचार करायला पाहिजे आहे.
तर तुम्हाला थोडंसं कोरिलेट करता यावं, तसं संदर्भित करता यावं की आता सध्या काय चर्चा आहे, कशाबद्दलची आहे. तुम्हाला थोडीशी जरी इंटरेस्ट असेल, भारत आणि रशियाचा काय संबंध आहे, भारत आणि चीनचा काय संबंध आहे, नेपाळ भूटानचा काय संबंध आहे भारताशी, म्यानमार बांगलादेशचं काय चाललंय भारताबरोबर, सार्क संघटना काय करते, ब्रिक्स काय करते, इफ्सा काय करते, युरोपियन युनियन काय करतं, आफ्रिकन युनियन काय करतं, WTO, वर्ल्ड बँक, IMF, युनायटेड नेशन्स, या सगळ्या संस्था काय आहेत नेमकी, त्याचा भारतावर काय परिणाम होतो, भारताचा त्याच्यावर काय परिणाम होतो, यांचे काय रिलेशन्स आहेत, या पॉइंट ऑफ व्ह्यूने जेव्हा आपण विचार करायला सुरुवात करतो किंवा ते वाचायची जरी तयारी ठेवतो, तर हा इंटरेस्टिंग पार्ट आहे खूप जास्त. खरं तर बोरिंग नाही कुठल्याही पद्धतीने, डेड मटेरियलच वाचत बसण्याचा पार्ट नाही आहे. खूप वाईड लेवलवरती विस्तारित स्वरूपात ओपन पद्धतीने अभ्यास करण्याचा बेस्ट पर्याय म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा ऑप्शनल आहे. कारण याला पुस्तकी ज्ञानाच्या बेसिसवर ओपन स्टडीचा बेस जास्तीत जास्त आहे. न्यूजपेपरच्या माध्यमातून, मॅगझिनच्या माध्यमातून, करंट इश्यूज यावर आधारित अभ्यास करण्याच्या पद्धतीचा अवलंब या ठिकाणी मॅक्झिमम राहील. हा प्रयत्न या पार्ट 2 चा आहे. मग तुमचा सब्जेक्ट ऑप्शनल जरी PSIR नसला तरी तुम्ही हा विषय ऑलवेज वाचत असता तुमच्या प्रिपरेशनमध्ये. कुठे? GS मध्ये. GS मध्ये कुठे? आता आपण जसं बोललो तसं GS 2 मध्ये हा कंप्लीट पार्ट आहे. तसंच जो एथिक्सचा पेपर आहे, एथिक्सच्या पेपरमध्ये हे जे राजकीय विचारवंत आहेत, राजकीय विचारवंतापैकी प्लेटो, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस हे सगळे विचारवंत इथिक्समध्ये येतात आहे. एवढं महत्व या पेपरचंही आहे. आता हा जरी पेपर तुम्ही ऑप्शनल म्हणून घेतला नसला तरी तुम्हाला इथिक्समध्ये यातले विचारवंत वाचावे लागणार आहेत. एवढं विशेषत्व या घटकाचं आहे, हे विसरू नका आहे. आणि या माध्यमातून हे इथं लक्षात घ्यायचं काय आहे, पेपर इथिक्सचा असो की पेपर कॉन्स्टिट्यूशनचा असो, पेपर 1 हा पॉलिटिकल सायन्सचा ऑलवेज बेनिफिट आहे GS मध्ये. मग मी तयारीच किती करतोय? तयारी करतोय मी 500 मार्काची, पण या 500 मार्काच्या तयारीसोबत माझा इथिक्समध्ये जवळपास 30 ते 40 मार्काच्या प्रिपरेशनचा पार्ट फिनिश होतोय. ऑप्शनलमध्ये अभ्यास केल्यामुळे GS2 च्या 250 मार्कापैकी जवळपास 200 मार्काच्या तयारीपर्यंत जाता येतं. कारण इथं इंडियन वर्ल्ड जो पार्ट आहे, इथला जवळपास 40 ते 50 मार्काचा पार्ट हा इंडियन वर्ल्ड जे मी अभ्यास करेल त्याचा रिलेव्हन्स लागणार आहे या ठिकाणच्या GS2 मध्ये सुद्धा. मग परिणाम काय होईल? इथली 250 मार्काची तयारी याद्वारे, या कॉन्स्टिट्यूशनच्या अभ्यासाद्वारे 200 मार्क कव्हर होतील आणि वरचे 50 मार्क इकडून तयार होतील, तर हा पेपर 2 ही फिनिश होऊन जाईल आहे. मग फायदा कुठे झाला? 500 मार्काच्या अभ्यासासोबत 250 मार्काचा GS2, 500 आणि 250, 750 मार्काची तयारी मला या माध्यमातून कंप्लीट करता येते. हा बेस्ट आहे, जो बेस आहे. त्यासोबत इथिक्सच्या पेपरमध्ये 30 ते 40 मार्क, म्हणजे इथे एक 40 मार्कांचा पार्ट आपण ॲडेड करूयात आहे. हे जवळपास 300 आणि 500, 800 मार्काची तयारी कितीपैकी? 1750 मार्कापैकी जर मला 800 मार्काची तयारी पूर्ण करता येत असेल, तर आपण अंदाज बांधू शकतो आपल्या प्रिपरेशनचा पार्ट हा कुठल्या लेवलला पोहोचतो आहे. जेव्हा 1750 पैकी 800 म्हणजे 50% क्लोज टू प्रिपरेशन फिनिश होईल, जर ऑप्शनल आपलं पॉलिटिकल सायन्स या माध्यमातून प्रिपरेशन चालू असेल तर आहे. आणि या दर्जावर अभ्यास करताना आपल्याला सगळ्याच घटकांच्या बाबतीत या पद्धतीने अनलाइज करता येऊ शकतो किंवा तशा दर्जावर आपण त्याच्याबद्दल विचार करायला हरकत नाही, ज्या पद्धतीचा विशेष अवलंब पाहायला पाहिजे. मग तो कसा असतो, काय आहे, तेही तुम्हाला मी सांगतोय. पेपर 1, पेपर 2, पार्ट ए, पार्ट बी,
पार्ट ए आणि पार्ट बी हे लक्षात ठेवा. हा ऑलवेज संकल्पना व सिद्धांताचा असतो. हा ऑलवेज संकल्पना व सिद्धांताचा असतो. तर हे अप्लाइड असतो, उपयोजित ज्याला आपण म्हणतो. त्याला दुसरा शब्द आहे करंट अफेअर रिलेटेड, चालू घडामोडी संबंधित. सेम आहे इकडे पण. हा पूर्ण अप्लाइड पार्ट आहे आणि तोही चालू घडामोडी संबंधात. मग हा ऑप्शनल कुठलाही असो, प्रत्येक ऑप्शनल मध्ये तयारी करताना बी पार्ट हा स्कोरिंग असतो. ऑलवेज बी पार्ट हा स्कोरिंग असतो. असं काही नाही अभ्यास चांगला झाला तर पार्ट ए पण स्कोरिंग असतो. प्रॉपर जमलेला आहे तर पार्ट ए पण मॅक्झिमम स्कोर काढण्यासाठी मॅक्झिमम पर्याय देणारा एक पार्ट आहे असं बोलायला कंप्लीट वाव यामध्ये दिसतो. पण इथं आहे तुम्ही पुस्तकी ज्ञान, कन्सेप्ट, बेसिक वर्ड, बेसिक अंडरस्टँडिंग जेवढा जास्त करून घ्याल तेवढा फायदा पार्ट ए च्या माध्यमातून होईल. तर तुम्ही या पार्ट बी च्या माध्यमातून न्यूजपेपर, वर्तमानपत्र, मासिके याच्या रिलेटेड जेवढं कनेक्ट असाल तेवढा याचा फायदा या ठिकाणी होऊ शकतो. मग तुम्ही जीएस मध्ये सगळं हे करतच असता. वर्तमानपत्र, मासिक, सोशल मीडिया, इन्फॉर्मेशन सोर्सेस या माध्यमातून आपण हे सगळं प्रिपरेशन करत असतोच. पण हे सगळं प्रिपरेशन करताना जीएस मध्ये जर याचे बेनिफिट घ्यायचेच असतील जास्त तर मग ऑप्शनल मध्ये पण तेच करायचं आहे. तर मग का डबल करायला वेळ घालवायची गरज आहे. एकाच ठिकाणी ते मी असं बेस करेन की ज्याच्या बेसिसवर मला जीएस मध्येही बेनिफिट घेता येईल. याचा प्रामुख्याने भर देण्याचा प्रयत्न या अंतर्गत असलेल्या विषयाबद्दल राहील. हा त्याचा प्रमुख हेतू आहे, मुख्य घटक ऑब्जेक्टिव्ह आहे. ज्याच्या बेसिसवर ते काम करण्याचा प्रयत्न त्यामध्ये केला जाईल हा त्याचा हेतू आहे. त्या माध्यमातून त्याच्याबद्दलची तयारी करणे हा घटक हेतू हा या ठिकाणचा बेस राहिला आहे. म्हणजेच तुम्हाला यातून सोप्या भाषेमध्ये काय समजलं महत्वाचं आहे तर हा आपण स्थिर भाग ज्याला समजतो. म्हणजे अनेकांना असं वाटतं की पीएसआर म्हणजे खुला सब्जेक्ट आहे, खूप करंट वाचावं लागतं, ओपन सब्जेक्ट आहे, अनलिमिटेड आहे, काही पण वाचलं तर संपत नाही. त्याला उत्तर आहे हा पाठ. इथं काहीही आउट ऑफ नाही, काहीही करंट नाही, काहीही नवीन नाही. जे पार्ट आहे ते पुस्तकी आहे, जो पार्ट आहे तो पूर्ण पुस्तकी आहे. पण हा पार्ट मात्र जो आहे तो कम्प्लीट करंट ओरिएंटेड आहे, ओपन आहे आणि ह्याचा फायदाही तेवढाच जास्त मिळत असतो. का फायदा मिळतो, कसा फायदा मिळतो? कारण इथं उत्तर कुणाचीही सारखे नसतात. जसं की आपण अनेक वेळा इतिहासमध्ये, भूगोलामध्ये ह्या विषयात आपण पाहतो की जिथं कॉमन सब्जेक्ट आहेत जे थेरॉटिकल आहेत किंवा पुस्तकी ज्ञानाबद्दल आहेत, त्याच्यात नवीन चेंजेस नाहीत, करंट अफेअर बद्दलचा पाठ विशेष नसतो, तेव्हा अशा विषयामध्ये नाविन्यता आणणं खूप कठीण जातं. कारण जे काही लिहायचं आहे प्राचीन भारताबद्दल, मध्ययुगीन भारताबद्दल त्यात काही बदल करायचा ऑप्शन राहत नाही. फक्त मांडणी, संरचना वेगळ्या पद्धतीने करून आपण नाविन्यता देऊ शकतो. पण यासारख्या विषयामध्ये तुम्हाला ऑलवेज नवीन करण्याचा, ॲडव्हान्टेज देण्याचा, इतरांपेक्षा वेगळं प्रेझेंटेशन देण्याचा आणि आपली विशेषता दर्शवण्याचा पूर्ण पर्याय राहतो. आणि तो पर्याय इथं वापरून आपण जास्तीत जास्त स्कोर करू शकतो. कारण कंप्लीट नवीन बेस, नाविन्यता असलेला घटक आणि त्याच्या बेसिसवर आपल्याला अपडेटेड काही संसाधन देण्याचा, अपडेटेड काही माहिती घेण्याचा आणि आपलं उत्तर इतरांपेक्षा काहीतरी विशेष आहे हे दाखवण्याचा पूर्ण पर्याय यामध्ये प्राप्त होतो. म्हणून आपल्याला ऑलवेज इथं ॲडव्हान्टेज घेण्याचा मार्ग आहे आणि इथं स्थिर राहून स्कोर करण्याचा पर्याय आहे.
आणि म्हणून या दोन्ही वेनं आपल्याला विचार करावा लागेल आणि त्याच्या बेसिसवर आपली तयारी करणं ही आवश्यक आहे. सेम थिंग इथेही संकल्पना सिद्धांत आहे. लक्षात ठेवा, PSIR बद्दलच असं नाही, कोणत्याही ऑप्शनल सब्जेक्ट बद्दल पार्ट वन हा ऑलवेज थेरॉटिकल असतो, कन्सेप्च्युअल असतो आणि प्रत्येक ऑप्शनलमध्ये हा पार्ट असाच असतो. तर पार्ट टू मात्र इथे कम्प्लीट अप्लाइड असतो, ओपन असतो. तेवढेच करंट ओरिएंटेड क्वेश्चन असतात आणि यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चनची डीपनेस वाईडनेस हे विस्तारित स्वरूपातच अंमलात आलेलं पाहायला मिळतं. या पद्धतीने बी पार्ट हा मॅक्झिमम स्कोरिंग समजला जाईल कोणत्याही घटकाच्या ठिकाणी आणि पार्ट वन मात्र हा थेरॉटिकल व सब्जेक्टिव्हिटी वर बेस ठेवणारा असं म्हणता येईल आहे. या ठिकाणी मात्र आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मॅक्झिमम विस्तारित स्वरूपात हा ओपन सब्जेक्ट या दृष्टिकोनातून पाहता येईल आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना असं इंटरेस्ट आहे खूप जास्त नवीन काहीतरी वाचायचंय, चालू घडामोडी पाहायचंय, राजकीय बाबतीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, डिप्लोमॅटिक बाबतीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, डिप्लोमॅट ज्याला आपण राजनैतिक असं म्हणतो, त्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडीबद्दल ऐकायला वाचायला खूप आवडतं, आंतरराष्ट्रीय संबंध खूप इंटरेस्टिंग वाटतात, इंडिया US, इंडिया अमेरिका, इंडिया इराण, इंडिया बांगलादेश, इंडिया पाकिस्तान या बाबतीत खूप इंटरेस्ट आहे. काय आहे चाललंय, काय विशेषत्व आहे हे जाणून घेण्याची खूप जास्त इच्छाशक्ती आहे. त्याच्यासोबत राज्यघटनेबद्दल खूप जास्त इंटरेस्ट आहे, राज्यघटना, कायदे, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संघटना याबद्दल खूप जास्त इंटरेस्ट आहे. काही विशेष न्यायालयीन बाबतीमध्ये न्यायिक खटले ज्याच्यामध्ये आपण ज्युडिशियल इंटरफेरन्स, ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम ज्याला म्हणतोय, या बाबतीमध्ये जरा थोडंसं काही वेगळं पाहायला वाचायला आवडतंय. लेख संपादकीय वाचायला आवडतंय, त्याच्यात काहीतरी इंटरेस्ट आहे, वेगळे पण जाणून घ्यायचं आहे असं वाटतंय. नेहमी काहीतरी आपल्याला विशेष पाहायचंय भारताच्या संदर्भात, भारत आणि जग असं काही विशेष वाचायला आवडतंय. त्यांना अशा विद्यार्थ्यांसाठी हा PSIR म्हणजे बोनस आहे, अतिशय ॲडव्हान्टेज आहे, विशेष फायदेशीर घटक म्हणून याकडे पाहता येतो किंवा त्या दृष्टिकोनातून त्याचं अनालिसिस करायला बेस्ट ऑप्शन आहे असं बेस्ट बेसिसवर बोलायला पूर्ण वाव आहे. पण आपल्या तयारीमध्ये ह्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. मला जर यापैकी अर्धे जरी पॉइंट मला रिलेट करता येत आहेत, मला इंटरेस्ट आहे असं वाटतंय, तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी PSIR सारखा विषय हा खूप जास्त स्कोरिंग, खूप जास्त इझी, कमी वेळामध्ये जास्त फायदा, तो फक्त ऑप्शनलमध्येच नाही तर GS मध्येही घेऊन देण्यासाठी फायदेशीरच आहे असं म्हणायला वाव आहे. जसं की एसए सारखा पेपर जो आहे, या पेपरमध्ये आपल्याला PSIRचं विशेषत्व पाहायला मिळेलं आहे. एक तरी एसए PSIR मधल्या इंटरनॅशनल रिलेशन, गव्हर्नन्स, गव्हर्नमेंट आणि कॉन्स्टिट्यूशन याच्या रिलेटेड एखादा पार्ट ऑलवेज येऊन जातो. एसए मध्ये एक पेपर हा या रिलेटेड आपल्याला पाहायला मिळेला आहे. तर दुसरा पार्ट पाहायला मिळेल GS2 मध्ये जो आहे तो PSIRच्या रिलेटेड पाहायला मिळाला. त्यासोबत इथिक्सच्या पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला PSIR आहे. एवढे पार्ट, एवढे घटक जर आपल्याला ॲनावरेज तुलनात्मकरित्या या दृष्टिकोनातून चर्चा करता येतात तर आपल्याला ऑप्शनल PSIR म्हणून किती ॲडव्हान्टेज देतो, कोणत्या वेनं त्याचे फायदे घेऊन देतो ह्याचा विचार आणि त्याच्याबद्दलचं अनालिसिस करणं ऑलवेज फायदेशीर आहे. आणि त्यानंतर विशेष इंटरव्ह्यू, तुम्ही कोणत्याही विषयातले जा, इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड असतातच. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये भारताची भूमिका, कुठे काय चाललंय, कोणत्या देशासोबत काय आहे त्याच्या संदर्भात आयोग हमखास प्रश्न विचारते. मग तेव्हा आपल्या या
परफेक्ट पूर्ण बेसिक ॲडव्हान्टेजचा, बेसिक अभ्यासाचा फायदा आपल्याला तिकडे पण घेता येतो, हे विशेष नाकारता येत नाही. म्हणून मुद्दा सांगण्याचा आहे, आपल्याला जर या विषयाच्या रिलेटेड बराच पाठ माहिती आहे, बराच विषय अभ्यासाला घेतलेला आहे, तर या दृष्टिकोनातून चर्चा करताना आपल्याला काही ह्या गोष्टीचा फायदा घ्यायला हरकत नाही. म्हणजेच जेव्हा फक्त आपल्याकडे असलेले पुस्तकं, काही गाईड याच्याच अभ्यासामध्ये अडकून न राहता नाविन्यपूर्ण काहीतरी क्रिएटिव्ह वाचायचं आहे, ऐकायचं आहे, बघायचं आहे, लिहायचं आहे आणि विशेष प्रेझेंटेशनच्या माध्यमातून काही प्रस्तुत व्हायचं आहे, तर या PSI सारखा विषय आपल्याला अजून कोणत्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. कारण याच्यामध्ये ॲडव्हान्टेज तेवढेच आहेत, चॅलेंजेस तेवढेच आहेत, फायदेही तेवढेच आहेत आणि तयारी करायला मजाही तेवढीच जास्त आहे. या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासाचे फायदे घेता याव्यात, यासाठी नेमकं PSIR मध्ये काय आहे, पेपर 1 काय, पेपर 2 काय, त्या पेपर 1-2 मध्येही पार्ट 1 काय, पार्ट 2 काय, त्याचा GS मध्ये काय ॲडव्हान्टेज आहे, ऑप्शनलमध्ये त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे, या सगळ्या दृष्टिकोनातून तयारी करण्याच्या उद्देशानं काय घटक असले पाहिजे याच्यावर खास फोकस करण्याच्या उद्देशानं नेमकं PSIR ची स्ट्रॅटेजी काय असावी किंवा असली पाहिजे, हा मूलभूत पाठ समोर ठेवून तुम्हाला या पेपरबद्दल काही बेसिक माहिती देण्याच्या उद्देशानं हा एक छोटासा स्ट्रॅटेजिकल पाठ तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न होत आहे. पुन्हा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.